रामबाई सांगतायत जितू दादा आलेले आहेत. वेलकम जितेंद्र दादा म्हात्रे. आता जितू दादा यांचं देखील सर्च बुलढाण्याची दुरा सांभाळताना थोडंसं डिफ्लेक्शन होतं. शिरक्या हे जितूबाई यांचं स्वागत आहे, सहर्ष स्वागत. वेलकम जितूबाई यांना. मी जितू दादा यांना रिक्वेस्ट करते की आपण मध्यस्थी बसायचे. नेहमीच सनी कप असो, गाव कप असो आणि आज अनेक वर्षापासून ज्यांनी आपल्या सर्व युवकांना खूप चांगली प्रेरणा दिलेली असते जितू दादा आपल्यामध्ये, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी राख्याच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग. वेलकम अमय साळवे या ठिकाणी ऑफिशियल फोटोग्राफर आहेत, अर्थातच सर्वांचे फोटोग्राफ क्लिक करणार आहेत. चांगला हिट या ठिकाणी वेंकीकडून. एक स्लो स्टेडी स्टार्ट आपल्याला बघायला मिळते. आणि मिळणार आहे पहिला चौकार झाले, ज्यामध्ये महादीप फेरीमध्ये कालच्या ग्रुपमधून 20 संभाजी वॉरियर्स दाखल झालेले आहेत. चौकार गेला. शरद राईट आर्म राऊंड द विकेट. सनी एंड कडून या ठिकाणी गोलंदाजीची सुरुवात करताना चांगला फटका पुन्हा एकदा. आणि आपल्यामध्ये मयूर ग्रुपचे राजू देवर आलेले, त्यांचं सहर्ष स्वागत. राजूजी आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. सनी कप 2020च्या त्या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. मयूर ग्रुप अर्थातच भाईदर मधले आपले बंधू राजू देवरजी यांचा या सनी कपच्या परिवाराचे एक अभिन्न भाग आहे. राख्याकडून पुन्हा एकदा एक चांगली परफॉर्मन्स सातत्यपूर्ण बघायला मिळते. तिचा क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षक प्रथमेश कडून अपील केली गेलेली आहे, पण एक धावाने धावा सरसावते आहेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी शरद कडून अपेक्षा आहे की एक तरी पाठलाग करायचा आहे. सुंदर फटका, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजतायत. प्रथमेश कडून 3 धावा बचावल्या गेलेल्या आहेत. यालाच म्हणतात दोन्ही संघ सज्ज आहे. संजयनगर बॉईज आलेले आहेत आणि सुंदर स्टार बॉईज देखील आलेले आहेत. 12 बॉल 13 धावांची गरज आणि राईट आर्म राऊंड द विकेट सनी कडून येतो जीत. अनफॉर्च्युनेट डिफ्लेक्शन चौकार मिळालेला आहे. आता समंजसपणे खेळणं कशा पद्धतीने करू शकतो यावरती लक्ष असणार आहे. एक धाव, एक चौकार मारल्यानंतर एक धाव येते. चांगला फटका हरीश कडून, तेवढंच चांगली फिल्डिंग प्रेरणेकडून आपल्याला बघायला मिळते. बॉल काउंट असणार आहे. बघा स्पर्धेचे नियम खूप विचारपूर्वक ठेवलेले आहेत. आपण जर बॉल सोडत राहिला तर अशा महत्वाच्या क्षणी बॉल काउंट केले जाईल. अरे आउट ना. या ठिकाणी चान्स मिस झालेला आहे जीत कडून. लास्ट बॉल टू गो. बावीस धावा झालेल्या आहेत. 7 बॉल आणि 6 धावांची गरज. स्टेट शॉट या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मात्र एक धाव. आज गर्दी जमणार आहे, म्हणजेच संजयनगर बॉईज आणि सुंदर स्टार बॉईज. राख्याने जर हा झेल घेतला असता तर एक ट्विस्टर आपल्याला बघायला मिळाली असती. 5 बॉल आणि 4 धावांची गरज. आणि बॉक्स आउट. बघा हा या ठिकाणी वेंकीला अर्थातच येणारा आपल्या कारकिर्दीमध्ये एक रन कसा काढला पाहिजे यावरती लक्ष केंद्रित करावे लागणार. 3 बॉल 3 धावा, 3 चेंडू 3 धावा. दिलीप हा नवीन फलंदाज आलेला आहे, अर्थातच एक अनुभवी खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. 3 बॉल मध्ये 3 धावा करणार, कंपल्सरी रन चेस. 2 बॉल 2 धावा. ज्या पद्धतीने एक चौकार आलेला मॅच अशी वाटली की इझी जाईल, पण वक्रतुंड संघ मजा आहे.
2 बॉल 2 धावा. शरद गोलंदाजी करतो ही फार इम्पॉर्टंट मोठी फॅक्टर आहे, कारण की शरद कशा पद्धतीने मॅच बदली करू शकतो त्याच्याकडे तो दांडगा अनुभव आहे. वडेश्वर या संघासाठी 2 दशकापासून चांगली क्रिकेट खेळलेली आहे शरदने. 2 चेंडू आणि 2 धावा आणि चांगला फटका. या ठिकाणी एकच धाव. प्रणय तो चेंडू अडवला. 1 बॉल आणि 1 धावा. कंपल्सरी रन चेज आहेत. ही 1 धाव तेवढीच महत्वाची आहे, लक्षात घ्यायचं आहे. खरं तर हरीशला अनुभवायचं आहे. शेवटच्या चेंडूवर